नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये हळदी कुंकवासाठी देसाईंच्या घरी आलेल्या बायकांनी शिवाचे केस न वाढवण्यामागचे कारण जेव्हा आता त्यांना समजते आणि शिवाने केस आत्तापर्यंत का वाढवले नाही याचे कारण जेव्हा आता शिवा त्यांना सांगते त्यावेळेस खरंच त्यांना शिवाचे कौतुक वाटून कीर्तीचा कसा त्यावेळेस जळफळाट होतो आणि शिवाने केस वाढवले नाही याचे कारण जेव्हा आता शिवा त्यांना सांगते आणि खरंच शिवाचे आता तिच्या बरोबर असलेले प्रेम आता सीताई आणि सगळ्या बायकांसमोर येऊन आता शिवाचं भरभरून कौतुक करत त्या बायका कसे पुन्हा आता शिवाला आता खरी सून मानतात। सीताईला आता शिवाच्या त्या गोष्टीचे कौतुक वाटत पुन्हा आता सीताई कशी अजून शिवाची होते आणि त्याच वेळेस आता कीर्तीचा मात्र कसा जळफळाट होतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। त्यामध्ये आता हळदी कुंकवासाठी सीताईने शेजारी असलेल्या सगळ्या बायकांना आता त्यांच्या घरी बोलावलेलं असतं, पण जेव्हा त्या बायका घरी येतात तेव्हा त्या बायका मात्र शिवामधले दोष बाहेर काढू लागतात। सीताई म्हणते की खरं तर हे हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे तो मी माझ्या सुनेसाठी ठेवला आहे, कारण ज्या वेळेस माझी सून लग्न होऊन घरी आली होती ना त्यावेळेस हे सगळे विधी मला करता आले नव्हते। त्या बायका म्हणतात बरोबर आहे, कारण त्यावेळेस तुमच्या सुनेला म्हणजे शिवाला हळदी कुंकू देखील लावता येत नव्हतं आणि आत्ता तुम्ही तिला हळदी कुंकू कसं लावायचं हे शिकवलं असेल आणि म्हणून तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आहे का। ते ऐकून आता सीताईला राग येतो। सीताई म्हणते की हे बघा, आपण तुमची आणि माझी ओळख फक्त तुम्ही आज आमच्या घरी हळदी कुंकवाला आला तेवढ्यापुरतीच आहे, कारण दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी आपण एकमेकांसमोर आलो नाही तेव्हा आपल्याला एकमेकांविषयी एवढं काही माहितीसुद्धा नाही। फार तोडकं मोडकं आपल्याला माहिती आहे, तेव्हा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल आपण जेव्हा असं म्हणतो त्यावेळेस त्या व्यक्तीबद्दल आपल्याला काही माहीत नसताना हे बोलणं चुकीचं आहे असे आता सीताईने त्या बायकांना सांगितलेलं असतं। तेवढ्यात आता दुसरी बायको म्हणते की मला वाटतंय ना ही सून कशी आहे तेच काही कळत नाही, जगावेगळीच सून आहे या सीताईंची। अहो, ही जीन्स आणि शर्ट घालते आणि बायका कधी असे मुलांसारखे कपडे घालून घरामध्ये राहतात का, आणि सून ही कशी शोभते अशी शोभते का, आणि मग त्या सुनेला कसं स्त्रीचं रूप येईल। दुसरी बायको म्हणते की बरोबर आहे, आणि मला वाटतंय की सीताईने ही जी जगावेगळी सून सिलेक्ट केली ना तिच्यामध्ये श्रीमंतीचा असा काही थाटसुद्धा आम्हाला काही दिसत नाही, म्हणजे ती अशा मोठ्या श्रीमंत घरातून आलेली सुद्धा आम्हाला वाटत नाही। तेव्हा आता सीताईने सांगितलेलं असतं की हे बघा, माझी सून या घरात आली ती गडगंज श्रीमंत असल्यामुळे नाही आणि श्रीमंतीने माहेरचा पैसा घेऊन आलेली नाही, तर माहेरचे सर्व गुण घेऊन ती या घरात आली आणि या घरच्यांच्या संरक्षणासाठी तिच्या जी हिंमत पाहिजे ती हिंमत ती तिच्या माहेरहून घेऊन आल्याचे आता सीताईने पुन्हा त्या बायकांना समजावलेले असते आणि खूप जबरदस्त असा टोला मारलेला असतो। त्यानंतर आता दुसरी बाई म्हणते की अहो, हिचं काय कौतुक करायचं, सगळ्यात स्त्रीचा एक दागिना असतो आणि तो अनमोल दागिना म्हणजे स्त्रीचे केस। स्त्रीचे केस कसे लांब सडक असायला हवे, पण या शिवाचे केस बघा, तिने केस वाढवले सुद्धा नाही। स्त्रीचं खरं सौंदर्य तिच्या केसामध्ये असतं, पण ही बघा कशी बापकटवर राहते आणि त्यामुळे आता हिला आपण कशी सीताईंची खरी सून म्हणायचं। तर सीताई म्हणते हे बघा, प्रत्येकाच्या काही आवडीनिवडी असतात आणि लांब सडक केस असणाऱ्या स्त्रिया ह्याच सुंदर असतात असं काही नाही ना, आणि ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न असतो, हे ज्याच्या त्याच्या चॉईसने ज्याची त्याची पर्सनल असते, तेव्हा त्यामध्ये आपण कशाला इंटरफेअर करायचा, आणि लांब भडक केस स्त्रीला पाहिजेच आणि त्यामुळे ती खरी स्त्री शोभून दिसते असं काहीच नाही असे सुद्धा आता सीताई त्या बायकांना समजावते। पण आता खऱ्या अर्थाने उर्मिलाला सुद्धा आता त्या बायकांचे म्हणणे पटलेले असते आणि शिवाला केस वाढवण्यामागे काय प्रॉब्लेम आहे, शिवाने जर केस वाढवले तर चांगलंच असेल ना असा विचार आता उर्मिलाने केलेला असतो। तेव्हा आता इकडे त्या बायकांचे ते बोलणे ऐकून कीर्ती म्हणते की तुम्ही उगाच
या शिवाला काहीही का सांगता? आणि तुम्ही किती जरी या शिवाला सांगितले ना तरीसुद्धा ती थोडेच तुमचे म्हणणे ऐकणार आहे का? तिला जे हवं त्याच पद्धतीने ते वागणार आणि ती कशी केस वाढवेल? तिला केस वाढवण्याचं काही फॅडच नाही आहे असे आता कीर्ती त्या बायकांना म्हणते. आणि कशाला तुम्ही पालथ्या घड्यावरती पाणी घालता? त्यामुळे काहीच उपयोग होणार नाही. आणि किती जरी या शिवाला समजावून सांगितलं तरी ती तुमचं काही ऐकणार नाही आणि तिच्या मनाला हवं तसेच ती करेल असे आता कीर्तीने सांगितलेले असते. तेव्हा आता लगेचच उर्मिला म्हणते की पण शिवा, जर तू खरंच केस वाढवले तर किती सुंदर दिसशील आणि तू केस का नाही वाढवत? तर आता सीता म्हणते की हे बघा, मला माझी सून जशी आहे ना तशीच हवी आहे आणि ती जशी आहे तिला जसं पाहिजे ना तसंच ती राहणार. तुम्ही विनाकारण तिला काही अशी बळजबरी करू नका. पण त्यानंतर मात्र आता शिवा पुढे येते आणि म्हणते की हे बघा, मी केस वाढवले नाही यामागचं कारण एक वेगळंच आहे. पण मलासुद्धा केस वाढवायला आवडेल, का नाही आवडणार? आणि मी सुद्धा केस वाढवू शकते. ते ऐकताच आता उर्मिला, सीताई सगळ्यांना आनंद झालेला असतो. शिवा म्हणते की पण आत्तापर्यंत मी केस वाढवले नाही त्यामागे एक खास महत्त्वाचं कारण आहे आणि ते कारण आज तुम्हाला समजायलाच हवं. तर आता सगळेजण शिवाचे बोलणे काळजीपूर्वक ऐकू लागतात. शिवा म्हणते की खरं तर माझ्या पप्पांना माझ्यामुळे ही अशी ओळख तयार करावी लागली. माझे केस अतिशय शॉर्ट होते आणि माझ्यामध्ये हिंमत होती आणि माझ्यामध्ये माझे पप्पा मला मुलगा शोधत होते आणि त्यांच्यासाठी मी मुलगा होते आणि म्हणून या त्यांच्या स्वप्नासाठी त्यांनी माझी ही अशी ओळख निर्माण केली. आणि तसंही हे माझं वेगळेपण आहे, कारण मलासुद्धा त्यांचा अभिमान आहे, कारण माझ्यामध्ये ते मुलाला शोधत होते आणि मीच त्यांची खरी मुलगी नसून तर मुलगासुद्धा आहे. आणि तुम्ही असं म्हणताना उद्या जर मी केस वाढवले तर मी उद्या लोकांना काय सांगू की माझं आयुष्य केस वाढवल्यामुळे खूप सुखी झाले आणि सुंदर झाले? पण ॲक्च्युली तसं नाही आहे ना. आणि त्यामागे मला दिलेली माझी पप्पांची शिकवण खूप महत्त्वाची आहे आणि मी फक्त माझ्या पप्पांची शिकवण जपते आणि ती शिकवण मी आयुष्यभर जपतच राहणार. कारण दुसऱ्यावरती जर अन्याय होत असेल तर त्याच्या विरुद्ध लढण्याची मला पप्पांनी खूप मोठी शिकवण दिली आणि त्याच ताकदीने मला हिंमत दिली आणि त्याच हिमतीने आज मी जो काही अन्याय बघते त्या अन्यायाला आता मोठ्या प्रामाणिकपणे सामोरे जाते आणि हीच माझ्यातील हिंमत माझ्या पप्पांनी दिली आणि त्यामुळे मी खरं तर पप्पांची मुलगी नसून पप्पांसाठी मुलगाच आहे. आणि प्रत्येक स्त्रीने जर अशी हिंमत ठेवून प्रत्येक स्त्री जर कर्तबगार निघाली तर आपल्या देशसुद्धा खूप पुढे जाईल असे सत्य आता शिवाने सगळ्या बायकांना सांगितलेलं असतं. आणि सगळ्या बायकांचे होठ त्यांच्या घशात घातलेले असतात आणि जे काही आत्तापर्यंत शिवाला टोमणे मारत होत्या त्याच बायका आता शिवाचं कौतुक करू लागतात. तर कीर्तीचा मोठा जळफळाट होत असतो आणि शिवाचे हे सत्य ऐकून आता सीताईसुद्धा खूप खुश झालेली असते आणि शिवा अजूनच आता सीताईची लाडकी बनलेली असते. तर कशी वाटली हुशार शिवा ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि तरीसुद्धा त्यांच्यासाठी आता लांब केसातली शिवा कशी आपल्याला बघायला मिळणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.